नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चक्की। बघूया त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतलेले आहे। अवघ्या दोन साहित्यामध्ये ही चक्की बनवून तयार होते। तर मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यासाठी 1 वाटी आपल्याला गूळ लागणार आहे। आता आपण ह्याची पुढची रेसिपी आपण सुरू करूया। चला, आता आपण शेंगदाणे भाजण्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवूया। आता आपली कढई चांगली मस्त अशी गरम करून घेऊया। आता आपली कढई मस्त चांगली गरम झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे कमी गॅसवरतीच भाजून घेऊया। जोपर्यंत याचं सालपट निघत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला भाजायचं आहे व्यवस्थित। आणि लक्षात ठेवायचं, गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, कमी गॅसवरतीच भाजायचे आहे। बघू शकता, अशा पद्धतीने आपले शेंगदाणे मस्त असे भाजून तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने साल देखील पूर्ण निघत आहे आणि याचे 2 भाग होत आहेत। अशाच प्रकारे आपण भाजून घ्यायचे आहे त्याला। आता मी गॅस बंद करते। आता आपले भाजलेले शेंगदाणे आपण ताटामध्ये काढून घेऊया। थोडंसं थंड होऊन द्यायचे, त्यानंतर आपण ह्याच्या साली काढणार आहोत। आता आपल्याला ज्याच्यावरती शेंगदाणे आपल्याला ही चिक्की थापून घ्यायची आहे ना, त्याला आपण थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊयात। ही प्रोसेस अगोदरच करायची, नंतर वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे सांगते। आपल्याला हे बेलणं देखील लागणार आहे लाटण्याकरता। ह्याला देखील आपण तूप लावून घेऊयात। अशा प्रकारे आता ह्याला आपण साईडला ठेवूयात। आता बघू शकता, आपले शेंगदाणे छान असे मस्त थंड झालेले आहेत। आता आपण ह्याच्यात साली पूर्ण काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, आणि ह्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। सर्व शेंगदाणे आपण असंच करून काढायचे। अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचे पूर्ण असे सलपट काढून असे 2 भागामध्ये करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याच्यासाठी चाचणी करून घेऊयात। इथे बघू शकता, मी असं जाडसर बुडाचं कढई मी इथं ठेवलेली आहे। त्याचं खालची बाजू जाड असली पाहिजे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात। थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात। आता आपण हा गूळ घेतलेला होता तो टाकूया। आता याला सतत हलवत राहायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल किंवा तूप टाकूयात। मी इथं तूप टाकते। मी तेल टाकलं तरी चालेल।
आपण याची चाचणी झाली का ते बघूयात. अशा प्रकारे मस्त अशी आपली चाचणी वाजत आहे, म्हणजे आपली चाचणी झालेली आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. हे जे शेंगदाणे घेतले होते ते आपण याच्यामध्ये टाकूया. पूर्ण हलवून घेऊया मस्त अशी. हे मिश्रण आपल्याला आता गरम गरमच ह्याच्यावरती काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता ह्याला आपण सेट होण्यासाठी ठेवूयात एक अर्धा तास. बघू शकता आपली शेंगदाण्याची चिक्की मस्त अशी बनवून तयार आहे. अशाच प्रकारे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला. आता आपण नवरात्रीसाठी स्पेशल अशाच रेसिपी वेगवेगळ्या बनवणार आहेत, तर तुम्ही नक्की बघायला विसरू नका. आता आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.